दारव्हा येथील भांडेगाव टोलनाका बंद करण्यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले। यावेळी पोलिसांचा मोठा अडथळाही निर्माण झाला होता। भांडेगाव येथील अनधिकृत टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलकांनी टोलनाका बंद करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला असून यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। त्यानंतर पोलिसांनी शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले। यावेळी महाविकास आघाडीचे नेते राहुल ठाकरे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर जोरदार निशाणा साधून भांडेगाव येथील हा टोलनाका अनधिकृत असून तो केवळ पालकमंत्र्यांच्या आशीर्वादामुळे सुरू आहे। सामान्य नागरिकांची लूट सुरू असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे। स्थानिक नागरिकांमध्ये टोलनाक्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त असून हा टोलनाका तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान पोलिसांच्या कारवाईनंतर महाविकास आघाडीने आपला आंदोलनाचा इशारा कायम ठेवला असून टोलनाका बंद होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। ही माहिती RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली।